राधे गोविंदा, हो राधे राधे गोविंदा, राधे राधे गोविंदा, राधे राधे गोविंदा, राधे राधे गोविंदा, हो राधे राधे गोविंदा, 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 जय जय राधे राधे गोविंदा, जय हो राधे राधे गोविंदा, 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 कृष्ण भगवान की जय, श्री राधे श्याम. क्या बात. आत्ताच या ठिकाणी तांडगावच्या तरुण मंडळी आलेले आहेत. अतिशय भव्यदिव्य या ठिकाणी पाठीमागच्या महिन्यामध्ये झाला का महिना सुद्धा नाही झाला. आता पाठीमाग 15-20 दिवसापूर्वी अतिशय भव्यदिव्य या ठिकाणी चांडगावमध्ये आपला कार्यक्रम झाला, कथा झाली आणि तिथले तरुण मंडळी आज या ठिकाणी आपल्या सटाणा गावामध्ये आलेले आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. त्या बात. तरुण मंडळी तुमच्यासारखा उल्हास नाही पण इकडे त्यांच्याकडे उल्हासच वेगळा आहे. त्या बात. पण तरी बहुसंख्येने या ठिकाणी तरुण मंडळी, चांडगावकर मंडळी सगळे उपस्थित झाले. सगळ्यांना धन्यवाद. प्रसाद घ्यायचा असेल घेऊन टाका. थांबणार आहे ना. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकारं नाशं विधाय हि तदा दयते विवेक. खरोखर आपण भाग्यवान आहोत, नशीबवान आहोत. गेल्या 4 दिवसापासून या धर्म मंडपामध्ये विराजमान होऊन भगवान श्री कृष्ण परमात्म्यांची कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांची गौरव गाथा, कन्हैयाची यशोगाथा गेल्या 4 दिवसापासून आपण या धर्ममंडपामध्ये विराजमान होऊन कथेचं रसपान रस आस्वादन या ठिकाणी करत आहोत. खरोखर आपण भाग्यवान आहोत. समस्त ग्रामस्थ मंडळी सटाणा यांनी आयोजित नियोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी चालू आहे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सटाणाकर मंडळींनी केलं. ब्रह्मलीन सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सरलाबेट पीठाधीश्वर गुरुवर्य रामगिरीजी महाराज या थोडं संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे देवादिदेव भगवान श्रीसिद्ध गजाननांच्या गणरायांच्या गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मानगिरीजी महाराज बाबाजींच्याही कृपा आशीर्वादाने आणि आदरणीय परमपूज्य महंत 1008 श्री स्वामी विष्णुगिरीजी महाराज, श्रीसिद्ध गणेश मंदिर संस्थान शिवराई स्वामींच्याही कृपा आशीर्वादाने
4 दिवसापासून आपण या धर्ममंडपामध्ये विराजमान होऊन कथेचा आनंद लुटत आहोत. कलकळनाद आणि गोमती मैयाच्या पवित्र तटावर नैमिषारण्य पावन धामामध्ये 4 दिवसापासून ही कथा चालू आहे. आणि कलकळनाद आणि गंगा मैयाच्या पवित्र तटावर हरिद्वार पासून 60-70 किलोमीटर दूर असलेलं शुकताल नावाचं तीर्थक्षेत्र, या ठिकाणी परमहंस सुखदेवजी महाराज राजा परीक्षिताला श्रीमद भागवताचं ज्ञानामृत पाजत आहे.